आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। कॅफेमध्ये कोयता घेऊन दहशत माजवून खंडणी वसुली करणाऱ्या एकास शहर पोलिसांनी केली अटक। कोयता गँगने काढले परत डोकेवर। मिरजेत पुन्हा एकदा कोयता गँगने दहशत करत कॅफे चालकाला लुटल्याची घटना घडली आहे। मिरजेच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ असणाऱ्या ब्रादर्स अड्डा नावाने कॅफे आहे। गुरुवारी रात्री 10च्या सुमारास सराईत गुन्हेगार सौरभ पोद्दार, ओमकार साळुंखे, अक्षय फोंडे, सार्थक जाधव यांनी येऊन काउंटरवर कोयता फेकत दहशत निर्माण करून गल्ल्यातील पैसे काढा, नाहीतर तुम्हाला जिवंत सोडणार नाही असे म्हणत 2,900 रुपये हिसकावून घेतले। माझी तडीपारी संपली आहे, सौर्याभाई आणि त्याची गँग परत आली आहे। या चौकातील मीच दादा आहे, पोलिसात तक्रार दिल्यास तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी सौरभ पोद्दार यांनी दिली। अशी फिर्याद मिरज शहर पोलिसात दाखल करण्यात आली आहे। काही दिवसांपूर्वी मिरजेतील कर्मवीर भाऊराव पाटील चौकात अशाच प्रकारे कोयत्याचा धाक दाखवून कापड दुकान फोडण्यात आले होते। तर रात्री पुन्हा एकदा सौरभ पोद्दार या टोळीने या ठिकाणी कोयत्याचा धाक दाखवत कॅफे चालकाला लुटले आहे। याबाबत मिरज शहर पोलिसात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलिसांनी ओमकार साळुंखे याला अटक केली आहे। अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भैरवनाथ पाटील करत आहेत।